उकळत्या पाण्यात मिरच्या टाकून आपण मस्त अशी भन्नाट रेसिपी पाहिलीच असेल. तर आज आपण उकळत्या पाण्यात पालक टाकून अशी कोणती बरं रेसिपी बनवणार आहोत. उकळत्या पाण्यात जर आपण पालक टाकला तर त्यातील जीवनसत्व सगळे जाणार. तर त्याचं काय करायचं आणि कसं उकळवून घ्यायचं हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. कोणताही कलर न टाकता भाजीचा नैसर्गिक कलर कसा आणावा तेही दाखवणार आहे. भाजी आपल्याला उकळवून घेण्यासाठी इथे मी तांब्याभरच पाणी ठेवलं आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे. मीठ घातल्यामुळे भाजीमध्ये पालकाची चव ही खूप छान लागते आणि कलरही पूर्णपणे त्याचा चेंज होत नाही. तर त्यामध्ये चिमूटभर साखरही आपल्याला घालायची आहे. साखर घातल्यामुळे भाजीमध्ये भाजीचा कलरही खुलून येतो, मस्त चकाकी येते. त्यासाठी आपल्याला चिमूटभर म्हणजेच पाव चमचा साखर इथे घालायची आहे. ही भाजी आपल्याला पाण्यात फक्त 1 मिनिटभर ठेवायची आहे. एक उकळी आली की पूर्णपणे ही भाजी काढून घ्यायची आहे. जास्त उकळवून घ्यायची काहीच गरज नाही, पूर्णपणे जीवनसत्व यातले निघून जातील. जास्त उकळल्यामुळे भाजीचा कलर तर बदलतोच, त्यातले जीवनसत्व नष्ट होतात आणि भाजी चवीला देखील चांगली लागत नाही. त्यामुळे 1 मिनिटभरच आपल्याला यामध्ये ठेवायची आहे. बघू शकता आपण फक्त 1च मिनिट भाजी इथं ठेवली आहे आणि उकळी काढून घेतली आहे, तरीही पाण्याचा कलर पूर्ण हिरवा झाला आहे. तर या पाण्याचा वापर आपण भाजीमध्ये करायचा आहे पुढे. हे पाणी आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाही. म्हणूनच आधी भाजी शिजवतानाच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, जेवढं आपल्याला वापरण्यात येणार आहे तेवढंच. जर तुम्हाला भाजीमध्ये एवढं जर पाणी घालायचं नसेल तर हे पाणी तुम्ही कणिक मळण्यासाठी किंवा इतर कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता. हा उकळलेला पालक आपल्याला थंड पाण्यात काढून घ्यायचा आहे. गरम पाण्यात न काढलेला पालक थंड पाण्यात घातल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस आहे ती थांबते आणि भाजीचा कलर देखील आहे तसाच राहतो, अजिबात बदलत नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सर जारमध्ये आपण जे उकळून घेतलेला पालक आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर 3 ते 4 मिरच्या मोडून टाकलेल्या आहेत. 1 इंच आल्याचे तुकडे करून टाकलेले आहेत. परत भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची. पाण्याची आवश्यकता नाही, पण तुम्हाला जर पाणी लागत असले तर पाणी थोडंसं घालून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. पालक आपण उकडवून घेतला होता त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला अजिबात यामध्ये भासत नाही. मी तर आहे त्यातच बारीक करून घेतला आहे, 1 थेंब देखील पाण्याचा घातलेला नव्हता. कढईमध्ये 3 पडी मी तेल घेतलेलं आहे. इथे तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकता, पण हे मी नंतर घालणार आहे. आधी तेलातच आपल्याला फोडणी छान खमंग करायची आहे. तेल तापल्यानंतर यामध्ये जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर 1 तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. आता यामध्ये मोठ्या साईजचा 1 कांदा मी बारीक चिरून टाकलेला आहे. जर कांदा मीडियम साईजचा असेल तर 2 तुम्ही यामध्ये टाकू शकता बारीक चिरून. कांदा छान असा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आणि खडे मसाले तेलामध्ये छान अशी खमंग परतून झाल्यानंतर यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये छान असे बारीक कुटून घेतलेले आहेत ते टाकत आहे. लसूण आपल्याला भरपूर घालायचं आहे आणि त्याच्यासोबत आलं घालायचं नाही, आपल्याला फक्त लसूण घालायचं आहे. लसणाबरोबर जर तुम्ही आलं किंवा आलं लसूण पेस्ट घातले की ह्याची चव पूर्णपणे बदलू शकते. फक्त आपल्याला इथे लसूण घालायचं आहे, तोही भरपूर आणि बारीक कुटून घालायचा आहे. चिरून वगैरे अजिबात घालू नका. भाजीला लसणामुळे खूप छान चव येते. याच काय कोणत्याही पालेभाज्यात लसूण भरपूर घालायचा. लसणासोबत जर आलं घातलं तर भाजीची चव पूर्णपणे बिघडू शकते, म्हणून आपण आल्याचा वापर इथे करायचा नाही. त्यासाठी स्पेशल वेगळं असं प्युरीमध्येच आपण बारीक करून घेतलेलं आहे आलं देखील. लसूण छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये 2 टोमॅटो किसून घातलेले आहेत. टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर टोमॅटोला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा होईल एवढी कस्तुरी मेथी आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे. हे सगळे पावडर मसाले घातल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कस्तुरी मेथी आवर्जून या भाजीमध्ये घाला, खूप छान फ्लेवर येतो भाजीला. हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आता यामध्ये मी 1 पाववाटी दही घालणार आहे. दह्याचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. दही घालताना छान असं फेटूनच घालायचं, म्हणजे दही देखील या मसाल्यांमध्ये एकसंध होतं. याची फ्लेम आपल्याला मंद आचेवर ठेवूनच यामध्ये दही घालायचं आहे, म्हणजे दही फाटणार नाही. मसाले आणि दही छान असे मिळून आले आहे, छान असे तेल सुटले आहे आणि दह्याने ह्या भाजीला खूप छान चव येते, त्यामुळे दही आवर्जून घाला. आता आपल्याला मगाशी केलेलं वाटण म्हणजेच पालक प्युरी यामध्ये घालायची आहे. सगळी पालक प्युरी यामध्ये घातली आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडीफार पालक प्युरी मिक्सरच्या भांड्याला लागली होती, त्यामध्ये मी मगाशी आपण पालक उकळवून घेतला त्याचं पाणी राहिलं होतं ते त्यामध्ये थोडं टाकलं आणि हे सगळं मिक्स करून मी यामध्ये ओतलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून आपल्याला 1 उकळी आणायची आहे.
1 ते 2 मिनिटं आपल्याला भाजी छान झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे. पालक आणि मगाशी टाकलेले सगळे मसाले एकसंध करून घ्यायचे आहेत. भाजीचा रंग देखील किती छान खुलला आहे बघू शकता. महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यावर झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. जर तुम्ही झाकण ठेवलात तर भाजीचा कलर पूर्णपणे बदलू शकतो. 1 मिनिटभर भाजी छान शिजवून घेतली. भाजीला छान असा दाटसरपणा आला आहे. त्याच वेळेला आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. ते चवीनुसार म्हणजे 1 चमचाभर मी मीठ घातलं आणि छान असं परतून घेतलेलं आहे. ही भाजी मुळातच खूप खारट असते त्यामुळे मीठ घालताना बेताना घाला. आता आपल्याला यामध्ये पनीर घालायचं आहे. पनीरचे असे मोठे मोठे पीस केले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे पीस करू शकता. भाजीला छान तेल सुटलं आहे बघू शकता तुम्ही. भाजी किती छान दिसत आहे. छान अशी चकाकी आली आहे. कलरही छान खुलला आहे. पनीर मी फ्राय न करता टाकलेला आहे. मी असाच टाकते नेहमीच आणि सगळ्याच भाज्यात फ्राय केल्यामुळे पूर्णपणे पनीरची चव बदलते. पनीर टाकल्यानंतर 1 अर्धा मिनिट भाजी छान शिजवून घेतली. मंद आचेवर भाजी छान शिजल्यानंतर छान असं तेल सुटू लागलं आहे बघा. हॉटेलपेक्षाही भारी घरच्या चवीचं पालक पनीर आपलं तयार आहे. भाजी तर सुंदर झाली आहे. शेवटी आपल्याला 1 चमचाभर किचन किंग मसाला घालायचा आहे. त्यामध्ये तुम्ही तूप, बटर काहीही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. परत भाजी गरम गरम ताटात वाढताना बटरही घालणार आहे. मस्त चवीचं पालक पनीर आपलं तयार झालं आहे. भाजीचा कलर अजिबात बदलला नाही. माझ्या जर या प्रोसेस फॉलो करून तुम्ही भाजी बनवला तर तुमची ही भाजी अप्रतिम होईल. एकदा जर माझ्या या पद्धतीने भाजी केलात तर तुम्ही हॉटेलची भाजी विसरायला हॉटेलची पायरी देखील चढणार नाही. तुम्हाला भाजी घट्ट पातळ कशी हवी त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. ही भाजी तुम्ही जिरा राईस किंवा इंद्रायणी तांदळाच्या भातासोबत, चपाती, भाकरी, रोटी किंवा पुरीसोबतही खाऊ शकता. खरं तर ही भाजी मी टिफिनसाठी बनवत आहे. अगदी सकाळचे 6 ते 7 वाजले होते आणि मुलीच्या टिफिनसाठी ही भाजी मी आज बनवली होती. जास्तीचा काहीच वेळ लागत नाही. मोजून अगदी व्हिडिओ करत देखील ही भाजी मी 10 ते 15 मिनिटातच केली होती. कारण अहोंना तसं चॅलेंज दिलं होतं. कारण ते बोलले होते एवढ्या सकाळच्या घाई गडबडीत ही भाजी करूच शकत नाही आणि तेही टिफिनसाठी. आणि अहोंचं चॅलेंज मी पूर्णही केलं आणि त्यांनाही ही भाजी खूप आवडते. अगदी त्यांचीच फरमाईश होती आणि ते आहेत नॉनव्हेज प्रेमी आणि नॉनव्हेज नंतर व्हेजमध्ये जर काय खायचं असेल तर त्यांच्या आवडीची भाजी म्हणजेच मस्त अशी माझ्या हातचीच पालक पनीर. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांना हॉटेलच्या भाज्या अजिबात आवडत नाहीत. घरी केलेले पदार्थ, घरचे जेवण त्यांना आवडते. घरच्या चवीचं जेवण त्यांना खूप म्हणजे खूप आवडतं. अजिबात बाहेरचं ते खात नाहीत. असं तुम्ही देखील असेच आहात का? मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजची ही चमचमीत आणि चरचरीत अप्रतिम चवीची पालक पनीरची भाजी कशी वाटली तेही सांगा. भाजी आवडल्यास एक लाईक करा. रेसिपी तुम्हाला जरा देखील आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी नक्की शेअर करा. तुम्हीही माझ्या या पद्धतीने भाजी एकदा नक्की बनवून पहा आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.